विदर्भ के बुल्ढाना जिले में पानी की समस्या से हेयरफॉल और राज्य के कई शहरों में जीबीएस के मरीज बढ़ने से मुख्यमंत्री ने इसे गंभीर समस्या बताया है। उन्होंने कहा कि सरकार इन दोनों तरह की स्वास्थ्य समस्याओं को लेकर गंभीर है। साथ ही उन्होंने ये भी स्पष्ट किया कि जीबीएस के मरीजों का सरकारी योजना के अंतर्गत इलाज होगा। हा विषय गंभीरच आहे, पण त्याला इतकं जनरलाइज करू नका की राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आहे। असा राज्यात प्रश्न नाहीये। बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे। बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे। त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू। पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे। जीबीएसचे रुग्ण हे काही पहिल्यांदा आढळलेले नाहीत। सातत्याने जीबीएसचे रुग्ण आपल्याकडे असतातच, पण या भागामध्ये जास्त रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला आढळले। त्याचा थोडा सोर्सचा ज्यावेळेस आपण मागोवा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की एका विहिरीच्या पाण्याच्या कंटॅमिनेशनने हे होत आहे। पण त्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर आमच्या समोर प्रेझेंटेशन झालं कॅबिनेट समोर आणि त्याच्यामध्ये केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इतना होत आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत। नई दिल्ली में मीडिया से बात करते हुए मुख्यमंत्री ने ये माना कि राज्य में लाडली बहना योजना में अनियमितता हुई है। कई दूसरे राज्य की महिलाओं ने भी इसका लाभ लिया है, जिसकी जांच की जा रही है और पुष्टि होने के बाद उन्हें योजना से बाहर किया जाएगा। काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे। म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत। ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू।